मिरजेत तब्बल 13 वर्षांनंतर वखार भागातील रस्त्याच्या कामाला गती, मुर्मीकरण कामाचा शुभारंभ. खासदार निधीतून मंजूर कामाला सुरुवात. नागरिकांकडून नगरसेवक संजय बापू मेंढे यांचा सत्कार. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील वखार भाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप या रस्त्याच्या मुर्मीकरण कामाचा शुभारंभ नागरिकांच्या हस्ते उत्साहात पार पडला. तब्बल 12 ते 13 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हा रस्ता खासदार विशाल पाटील यांच्या खासदार निधीतून मंजूर झाला असून प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक संजय बापू मेंढे व नगरसेविका बबिताताई मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे काम मंजूर करून आणले. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात ड्रेनेजचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. खराब रस्त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता ड्रेनेजचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मुर्मीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी नगरसेवक संजय बापू मेंढे यांचा नागरी सत्कार करून आभार व्यक्त केले. याप्रसंगी संजय बापू मेंढे यांनी हा रस्ता येत्या 2 ते 3 महिन्यात दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला सहदेव कौलपुरे, बबन बरगाले, गणपती मेंढे, लक्ष्मण हलवाई, तानाजी किनीकर, संभाजी मेंढे, डॉक्टर ईश्वर कोरे, आयुब बारगेर, हमीद शेख, बापूसो धुळबुळू, सुनील भरकल, राजू भरकल, प्रवीण मंडले, उदय ठोंबरे, उद्धव ठोंबरे, रमेश मंडले, सागर माळी, रवी बरगाले, सागर लांडगे, अब्दुल जब्बार एंडीकर, गौस जमादार, नझीर मुल्ला, कमरुद्दीन सिद्दीकी, समीर हंगड, इब्राहिम पाडेकर, राजू कोरे, मोहम्मद मोमीन, सुभाष कोळी, संजय माळी पेंटर यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमधील वखारबाग येथील ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे बरेच दिवसापासून हा रस्ता पेंडिंग होता. या रस्त्यासाठी महापालिकेमार्फत पण मागणी आम्ही या ठिकाणी केलेली होती, पण त्याच्या कामाचा जवळजवळ 1.25 कोटीचा प्रस्ताव होता. 1.25 कोटीच्या प्रस्तावाला वेळ लागेल ह्या हेतून दिनांक 2/7/2025 रोजी मी माननीय आपल्या लोकसभा मतदारसंघाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशाल दादा पाटील यांच्याकडं तात्पुरतं या रस्त्यासाठी निधी मागितलेला होता. त्यांनी मला या ठिकाणी 12 लाख रुपयाचा निधी त्यांनी मला 28/8/2025 रोजी या ठिकाणी दिला. त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी खडीकरणाचा प्रस्ताव दिला होता, पण खडीकरणाची लेंथ असणार लांबी या खडीकरणामध्ये बसत नसल्यामुळं तात्पुरतं मुर्मीकरणाचा रस्ता या ठिकाणी आज आपण मंजूर करून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या समवेत सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज उद्घाटन त्याचं होत आहे. खऱ्या अर्थानं वरच्या जो काही भाग आहे वरच्या लेअरसाठी सुद्धा आम्ही माननीय महापालिकेचे आयुक्त गांधी साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याचा सुद्धा मी परवा खुलासा दिलेला आहे की त्याची सुद्धा मंजुरी आज या ठिकाणी झालेली आहे. त्याची मंजुरी माझ्यामध्ये 2026 ला या ठिकाणी झालेली होती. आणि तदनंतर महापालिकेच्या आयुक्तांची परमिशन घेतल्यानंतर या मागच्या 7/5/2026 रोजी हा स्थायी समितीचा या ठिकाणी टेंडर काढण्याचा ठराव सुद्धा या ठिकाणी या रस्त्याचा 1.25 कोटीचा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपली हे असल्यामुळं आचारसंहिता चालू असल्यामुळं विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे आम्ही टेंडर काढू शकलो नाही. येत्या 1-2 दिवसात याचं सुद्धा टेंडर होईल आणि या महिन्याभरामध्ये सुद्धा वरचा लेअराचं काम या ठिकाणी चालू होईल. मला आपल्याला सांगायला हे होतं की या ठिकाणी असणारी झोपडपट्टी होती. ही झोपडपट्टीमुळे आपण या ड्रेनेजचं काम त्यावेळेला बऱ्याच वेळेला दिवस करू शकलो नाही, पण झोपडपट्टीच्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करून त्यांना स्वतःचे हक्काचे घरं देऊन या ठिकाणी मग या रस्ते ड्रेनेजचं काम चालू केलं. त्याचबरोबर सेंटर दोन्ही बाजूने झोपडपट्टी असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन सेंटर बंद होती. ती पाण्याची पाईपलाईन सुद्धा एका बाजूने सेंटर बंद काढून घेतली. मध्यंतरी पोल होते, जे काही मध्ये इलेक्ट्रिक पोल होते ते सुद्धा पोल बाजूला काढून घेऊन या ठिकाणी या ड्रेनेजचं काम आज परिपूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी आज रस्त्याचं कामाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे.
की ठराव झालाय 7/5/2026 पण त्यानंतर 18 मेला या ठिकाणी आचारसंहिता लागली. 29 जूनला ही आचारसंहिता उठलेली आहे आणि 29 जूनची आचारसंहिता झाल्यानंतर आज आम्ही हे प्रस्तावित दोन्ही सगळे टेंडर काढण्याविषयी माननीय सर्व आपल्या बांधकाम विभागाचे अधिकारी माननीय चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे. त्यांनी 1-2 दिवसात या पद्धती या रस्त्याचं वरील लेअरचं टेंडर काढतो म्हणून सांगितले. 1 महिना 2 महिन्यामध्ये या वरचा लेअर सुद्धा या ठिकाणी चालू करणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. आज वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप या रस्त्याचा उद्घाटन सोहळा सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक तसेच इथले नगरसेवक, विद्यमान नगरसेवक माननीय संजय बापू मेंढे आणि विद्यमान नगरसेविका माननीय बबिता मेंढे आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते इथं उद्घाटन झालेलं आहे. आणि जवळजवळ हा 7 वर्ष झाला हा रस्ता प्रलंबित होता. म्हणजे इथं अनेक अडचणी होत्या लोकांना, विद्यार्थी वर्ग असू दे किंवा गृहिणी असू दे किंवा शेतकरी वर्ग असू दे. वखारबागातून येणारा रस्ता तो डायरेक्ट मिरज स्टँडपर्यंत जातो, पण हे 7 वर्ष झालं लोकांना फिरून जावं लागत होतं. बरीच मुलं इथं शाळेला जाताना पडलेली आहेत. महिलासुद्धा जाताना पाय घसरून पाऊस वगैरे झाला की चिखल वगैरे व्हायचं या रोडला. आणि असे प्रॉब्लेम्स असतानासुद्धा म्हणजे 7 वर्ष झालं हा भाग तसाच होता. परंतु संजय बापू मेंढे आणि बबिता मेंढे यांच्या मार्गदर्शनाने आणि PWचे अधिकारी यांनी हे काम मनावर घेतलं आणि आज याचा शुभारंभ सोहळा इथं संपन्न झालेला आहे. बऱ्याच अडचणीतून आता आम्हाला दिलासा मिळालेला आहे, कारण हा उद्घाटन म्हणजे आमच्यासाठी सर्व नागरिकांसाठी एक चांगला रस्ता आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण कुठल्याही ठिकाणी आपण पोहोचू शकतो. आणि त्याबद्दल मी दोघांचं उभयंतांचं आभार मानते.